नमस्कार, मी हर्षल बदाने पाटील. मी हल्ली उभा आहे खारघर पोलीस स्टेशनच्या बाहेर आणि एक खारघरमध्ये एक घृणास्पद असा प्रकार घडलेला आहे आणि त्याच संदर्भात आपण या ठिकाणी आलेलो आहोत. खारघरमधील सेक्टर 19 मधील केपीसी इंग्लिश हायस्कूल आहे. या केपीसी इंग्लिश हायस्कूलमध्ये एका 7 वर्षाच्या मुलावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करण्यात आला आणि तो अतिप्रसंग केला आहे केपीसी शाळेतल्या एका शिपायानं. आपल्यासोबत त्या लहान मुलाचे वडील आहेत, आपण त्यांच्याशी नेमकं संवाद साधूया. नेमकं काय प्रकार झाला, काय घडलं, काय सांगाल, सविस्तर सांगा. साहेब, शुक्रवारी असं घडलं. त्या टायमाला मला कल्पना नव्हती. माझ्या पोराने टीचरांना बोलले की जाऊन माझ्या पोराने अशा शाळेच्या माणसाने केले, तर टीचरांनी त्याला बोलले की तू खोटं बोलतोय, तू बरोबर नाही बोलत आहे, असं करून त्याला तापलं. तर शनिवार आहे ना, आंघोळ करताना ब्लड गेलं. तर आम्ही जरा लक्ष नाही दिलं. आम्ही बोललो काय झालं, तर तो काय बोलला, मी बाथरूममध्ये पडलो शाळेत. तर मला रात्रभर राहवलं नाही. तर मी सकाळी उठून त्याची चड्डी बरमोडा उघडला, अजून त्याची चड्डी खालती करून बघितलं की तुला काय दुखापत झालं. तर मी बघतो काय, त्याच्या ज्या नुनीच्या डॅप पूर्ण वरती रक्त डॅप होता. तर मी त्याला विचारलं एकदम प्रेमाने, अरे असं काय झालं आहे तुझ्याबरोबर, काय घडलं आहे तुझ्याबरोबर. तर त्याने मला गोडगोडीत येऊन असं बोलला की शाळेत माझं असं मला एका वॉचमॅनने माझ्याबरोबर अशी घाण व्यक्त केली. तर मी बोललो तू टीचरांना बोलला का. तर तो बोलला मी टीचरांना बोललो, पण टीचरांनी मला हे बोलले की तू खोटं बोलतोय. तर आता मला एवढं सांगा. म्हणून मी काल पोलीस चौकीत आलो आहे. पोलीस चौकीत येऊनसुद्धा मला काही भेटलं नाही. मला पोलीस ज्या जागेवर मी आज ह्यांना बोलवलं आहे, या पत्रकार भावांना, त्यांनी मला इन्साफ देत आहे. मी पत्रकार भावांना बोलून या जागेवर केपीसीचा माणसं आले, 3-4 लोक, अजून एक वकील आला. ते लोक मला विकत घेत होते. मला बोलले की हे प्रकरण मिटवा, तुम्हाला काय पाहिजे आम्ही देतो. पण मला हे प्रकरण रडून मी त्यांना सांगितलं तुमच्या पोराला झालं असतं तर त्या व्यक्तीने, वकिलाने हे मामला असं बोलत त्यांनी मला एक शब्द बोलला, आहे बघा तुम्ही त्यांचं काही करू नाही शकत, ते पैसेवाले, तुम्ही एक शाळा बंद केली तर ते दुसरी शाळा ओपन करतील. तर मला मोदी साहेब या जगाचे आहे, त्यांना मला विचारायचं आहे तुमचे गुजरातचे लोक असे आहे का. मी हे बोलत नाही, मी मराठी आहे, मी घाटी आहे, हे नाही बोलत. तुमचे गुजरातचे लोक पैशावाल असे वार्ता करतात, तुम्ही विचारा असं का वागणूक केली. मग त्यांच्या फोनवर बोलण्याला रेकॉर्ड असेल, त्या माणसाने ह्याच जागेवर. तुमचा असाही आरोप आहे की पोलिसांनी नेमके पैसे खाल्ले. नेमका काय आरोप आहे तुमचा? आरोप असा आहे की दुपारी मी त्यांना संध्याकाळी त्या मॅडमला हे बोलत होतो की त्या मॅडमवर पण गुन्हा दाखल व्हायला पाहिजे. मी काय म्हणतो, ते शाळेचे शिक्षक आहे ना, शिक्षक असून तिला हे कसं जमलं, पोरगं जे बोलतो त्याच्यावर तिने ॲक्टिव्हगिरी केला पाहिजे, नाही की त्याला खोटं बोलायला. माझं एवढंच मत आहे की तिच्यावर पण केस करायला पाहिजे, का की त्या पोरीने त्यांनी माझ्या पोराला दापलं. अजून माझं एवढं काही नाही की केपीसीवाल्यांना शुक्रवारीच माहिती पडलेलं असं घडलं आहे, म्हणून त्यांनी हे सगळं प्रकरण मिटवायचं बघितलं. जेव्हा मला कळालं मी गप्प बसलो नाही, माझा इमान विकत घेता नाही आलं, म्हणून पोलिसांचा घेतला. आम्हाला खोटे FIR पण नाही दिली. अजून आम्ही जे आता मी एक स्पष्ट सांगतो, तुम्ही मीडियावाले, मी सकाळी सांगतोय की केपीसीवाल्यांनी मला धमकी दिली. यांनी कुठलं माझ्यावर ते कारवाई विचारलं का केपीसीवाल्याला. जेव्हा मॅडमला मी संध्याकाळी विचारतोय, मॅडम तुम्ही केपीसीवाल्यांवर त्या मालकाला विचारलं का. ती बोलते माझ्याकडे नंबरच नाही. मग तुम्ही कुठले पोलीसवाले ज्यांच्या खिलाफ तुम्ही कारवाई करताय, तुमच्याकडे त्यांचा नंबर नाही, मालकाचा नंबर नाही. ते मालक इथं येते, तुम्हाला भेटून जाते वरती रूममध्ये, तेव्हा तुम्हाला जमतं का. मी स्वतः डोळ्यांनी पाहिलं, मी इथं फिरतोय, त्यांचे इथे या जागेवर त्यांची गाडी लागलेली, वकिलांची, ते वरती गेले, त्यांचे जे संमत झाले ना, त्याच्यानंतर पोलिसांनी आम्हाला मदतच केली नाही. मदत करत होते त्यांना. मी जेव्हा रडलो, तुमचे पोरांचं असं बघा बोललो, मला पैशाचे मी खारघरचा रूम विकायला काढलेला, मी गरीब माणूस आहे, पण मी माझ्या पोरासाठी अन्याय झालाय म्हणून मी माझं विकून सगळं विकेन, पण मला न्यायाधीश पाहिजे. या पोलिसां मी हे नाही म्हणत DSP साहेब इथं होते का नव्हते, पण जे 2 पोलीसवाले होते माझ्या समोर, जेव्हा केपीसीवाले यायच्या पहिले एक जण इथं गेला, एक जण लेडीज इथं गेली, त्याच्यानंतर ते लोक वरती बसून त्यांची चर्चा झाली. ते मॅडम मला बोलतात गप्प बसा ना, आम्ही करतोय ना, तुम्ही मीडियाला. मी बोललो मी मीडियाकडे जाऊ का, बोलताय नका जाऊ. तर मी रात्री ना 10 वाजता फोन केला त्यांना, 9-10 वाजता मॅडमला. माझं मन राहत नव्हतं की मॅडम उद्या 11 वाजता तुम्ही या, मी मीडिया बोलवलंय, समोर आपण चर्चा करू. तर ती मॅडम मला कशी सांगताय, तुम्ही जाऊ नका हो, तुम्ही आमचं ऐका. मला आरोप माझ्यावर, गुन्हा माझ्यावर एवढा अत्याचार झाला, अजून ऐका यांचं, पोलिसांना ऐकायला ठेवलंय का, तुमचं ऐका.
आता DSP साहेबांनी पण माझा ना मी हार्ट पेशंट आहे म्हणून असा गागून मला बोलायला लागतंय का माझे श्वास बंद होते. खरं तुम्हाला सांगतोय बघा, माझं रिपोर्ट आहे माझ्याकडे दवाखान्याचे. आता DSP साहेब जसे बोलतंय मला की असं नाही, हा असं झालं, हा असं नाही म्हणत तुम्ही दाखवू नका, उलट तुम्ही फ्री माइंड. आता जे काले साहेब आहे त्यांनी मला असं वाटतं ना त्यांच्या जीवावर आले म्हणून काले साहेब काय बोलताय माहिती का, आता ना ह्याला स्टेटमेंट दाखवा की हा खोटं बोलेन. कुठल्या पोरासाठी कुठला बाप खोटं बोलेन का, हे पटतं का त्यांना? मी आज कावराबावला झालोय, मी खोटं बोलतोय का? मग मी जे बोलतोय माझ्या मनाला भावनाला ठेच पोचले म्हणून बोलतोय. मग काळे साहेबांना हे बोलायचा अधिकार नाही मला की तुम्ही जास्त बोलताय. मी का जास्त बोलतोय? मी पागल झालोय मला. खरं तर हा घृणास्पद प्रकारच म्हणावा लागेल. पण शेवटात आता त्याच्या ज्या व्यक्तीनं, ज्या शिपायानं, ज्या वॉचमॅननं हे केलेले कृत्य आहे त्याच्यावर कारवाई झाली आहे का, त्याला अटक झाली आहे का? त्याला कालच अटॅक झाले माझ्या अजून. त्याने काल गुन्हा जेव्हा तिथं आला त्याचे एकदम बोलणं असं होतं की त्या बोलण्यावरून तो बोलला माझी नोकरी गेली, माझी जिंदगी खराब झाली. मग त्यांनी तर केलंच आहे, ते विषयावर बोलतच नाही. पण मला देशाकडे हे मागणं आहे, माझ्या कशा पोराला झालं अख्ख्या देशात हे वाढतंय. इथं CID ब्रँच ही माझी नक्कीच. खरं तर हे माझ्या मुलासोबत झालंय, इतर पालकांसोबत असं होऊ नये अशी मागणी त्या चिमुड्याचे पालक करतायत. आणि खरं तर आता पोलीस नेमकी काय भूमिका घेणार, नेमकं शाळा प्रशासनावर कारवाई करणार का, खिमाजी पालनछेडा नावाच्या त्या संचालकावर गुन्हा दाखल होणार का, हेच पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरा पर्सन सूरजसह हर्षल बदाने पाटील, खारघर, नवी मुंबई. चला, ओके. पोस्ट केलं